नमस्कार मित्रांनो, माहिती अधिकार कायदा 2005 हा भारतातील एक ऐतिहासिक कायदा आहे जो नागरिकांना सार्वजनिक अधिकाऱ्याकडून माहिती मिळवण्याचा अधिकार देतो। प्रशासनात पारदर्शकता आणि जबाबदारी वाढविण्यासाठी याची रचना करण्यात आली आहे। तथापि अर्ज सादर करण्याची पद्धत अनेकदा वादाचा विषय राहिला आहे। नुकताच एक महत्त्वाचा प्रश्न उद्भवला आहे, तो म्हणजे ईमेलद्वारे आरटीआय अर्ज दाखल करता येतो का। या प्रकरणाच्या निकालात या मुद्द्यावर स्पष्टता दिली आहे। कायदेशीर तरतुदी, न्यायालयीन व्याख्या आणि ईमेलद्वारे आरटीआयचा अर्ज कायदेशीर आहे किंवा नाही याचे स्पष्टीकरण देऊन हा निकाल लँडमार्क ठरणार आहे। या खटल्याची पार्श्वभूमी आपण पाहूया। डॉक्टर संदीप कुमार गुप्ता यांनी ईमेलद्वारे आरटीआय अर्ज दाखल केला, ज्यामध्ये सार्वजनिक प्राधिकरणाकडून माहिती मागितली गेली। त्यांनी संबंधित सार्वजनिक संस्थेच्या बँक खात्यात विहित आरटीआय शुल्क देखील जमा केले। तथापि त्यांनी प्रत्यक्ष स्वाक्षरी केलेला अर्ज सादर केला नसल्याच्या कारणावरून त्यांना माहिती नाकारण्यात आली। हे प्रकरण हरियाणा येथील राज्य माहिती आयोगाकडे गेले, ज्याने सार्वजनिक प्राधिकरणाचा निर्णय कायम ठेवला। या निर्णयावर असमाधानी होऊन डॉक्टर गुप्ता यांनी माहिती देण्यास नकार देण्याला आव्हान देत पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केली। न्यायालयामध्ये दोन्ही पक्षांनी युक्तिवाद केले। याचिकाकर्त्याचा युक्तिवाद पुढील प्रमाणे: माहिती अधिकार कायद्यानुसार अर्ज इलेक्ट्रॉनिक पद्धतीने सादर करण्याची परवानगी आहे आणि ईमेल या व्याख्यात येतो। प्रक्रियात्मक आवश्यकता पूर्ण करून आधीच माहिती अधिकार शुल्क भरले होते। प्रत्यक्ष स्वाक्षरी असलेला अर्ज आवश्यक करणे हा एक अनावश्यक नोकरशाही अडथळा आहे। प्रतिवादाचा युक्तिवाद पुढील प्रमाणे आहे: स्वाक्षरी केलेला लेखी अर्ज अर्जदाराची ओळख पडताळण्यास मदत करतो आणि अर्जाचा गैरवापर होण्यास टाळतो। त्यामुळे माहिती देण्यापूर्वी डॉक्टर गुप्ता यांना प्रत्यक्ष अर्ज सादर करण्यास सांगितले होते। जर त्यांनी स्वाक्षरी केलेला अर्ज सादर केला तर माहिती 30 दिवसाच्या आत प्रदान केली जाईल। यावर न्यायालयाने आपला निर्णय दिला आहे। उच्च न्यायालयाने डॉक्टर गुप्ता यांच्या बाजूने निकाल दिला आणि म्हटले की माहिती अधिकार कायद्याच्या कलम 6 अंतर्गत माहिती अधिकार अर्ज सादर करण्यासाठी ईमेल हा एक वैध मार्ग आहे। जन माहिती अधिकारी यांच्याकडून अर्जदाराला प्रत्यक्ष उपस्थित राहून स्वाक्षरीची मागणीची आवश्यकता ही कायदेशीर नव्हती। ओळख पडताळणी पुरेशी आहे। अर्जदाराची ओळख पडताळण्याचा सार्वजनिक प्राधिकरणाचा अधिकार न्यायालयाने मान्य केला। तथापि एकदा अर्जदाराने त्याची ओळख पटवली की प्रत्यक्ष स्वाक्षरी केलेल्या अर्जाचा आग्रह धरण्याचा कोणताही कायदेशीर आधार राहत नाही। सार्वजनिक अधिकारी अतिरिक्त अडथळे लादू शकत नाहीत। न्यायालयाने असे नमूद केले आहे की सार्वजनिक अधिकारी माहिती अधिकारी कायद्यात नमूद केलेल्या पलीकडे प्रक्रियात्मक अडथळे निर्माण करू शकत नाही। जोपर्यंत अर्जदार आवश्यक शुल्क भरतो आणि योग्य विनंती सादर करतो तोपर्यंत माहिती प्रदान करणे आवश्यक आहे। आपल्या अंतिम आदेशामध्ये न्यायालयाने सार्वजनिक प्राधिकरणाला विनंती केलेली माहिती 30 दिवसाच्या आत देण्याचे निर्देश दिले। डॉक्टर गुप्ता यांच्या बाजूने याचिका निकाली काढण्यात आली। या निकालाचे भारतातील माहिती अधिकार अर्जदारांवर दूरगामी परिणाम होतील। काही प्रमुख मुद्दे असे आहेत: सार्वजनिक अधिकाऱ्यांनी ईमेलद्वारे पाठवलेली माहिती अधिकार अर्ज स्वीकारले पाहिजेत। विनंती भौतिक स्वरूपात नाही म्हणून ते माहिती नाकारू शकत नाहीत। अनेक सरकारी विभाग प्रक्रियात्मक अडचणीचा अहवाल देऊन माहिती अधिकाराच्या विनंत्या नाकारतात। या निकालामुळे असे सिद्ध होते की अनावश्यक प्रक्रियामुळे अडथळे माहिती अधिकार कायद्याचा उल्लंघन करतात। डिजिटल इंडियाच्या जोरावर हा निर्णय प्रशासनासाठी इलेक्ट्रॉनिक संप्रेषणाच्या वापराला बळकटी देतो। नागरिक कागदपत्रे सादर न करता सहजपणे आरटीआय अर्ज दाखल करू शकतात। येणाऱ्या काळात या निकालासोबत काही संभाव्य आव्हाने व चिंता आहेत।
पहिला आव्हान असा आहे की जर कोणी दुसऱ्या व्यक्तीची ओळख वापरून माहिती अधिकार अर्ज सादर केला तर ईमेलचा गैरवापर होऊ शकतो। यावर एक संभाव्य उपाय म्हणजे RTI अर्जासोबत मोबाईल नंबर व ओळखीचे प्रमाणपत्र जसे आधार कार्ड किंवा इतर ओळखपत्र अर्जासोबत जोडून द्यावे। दुसरं आव्हान असं आहे की अनेक सरकारी विभागाकडे RTI अर्जावर इलेक्ट्रॉनिक पद्धतीने प्रक्रिया करण्यासाठी आवश्यक सुविधांचा अभाव आहे। ईमेल आधारित RTIचे अर्ज कशा हाताळायचे याबद्दल अधिकाऱ्यांना स्पष्ट मार्गदर्शक सूचनांची आवश्यकता असू शकते।